सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या इतिहासात प्रथमच शांततेत पार पडली। चेअरमन विनायक शिंदे यांनी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्याने विरोधकांची बोलतीच बंद झाली। डिव्हिडंड, नवीन इमारत बांधकाम आणि थकीत कर्ज वसुली या विषयांवर सर्वसाधारण सभेत विरोधी सभासदांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यमान संचालकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मोजक्याच विरोधकांनी तेच प्रश्न मांडले। मात्र त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या चुका निस्तरण्यात गेले 2 वर्षे गेल्याचा खुलासा केल्यानंतर विरोधकांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही। विषय पत्रिकेतील सर्व विषय मंजूर करून सभा शांततेत पार पडली। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा सांगली येथे पार पडली। या सभेला बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। आज मला अभिमान वाटला की माझ्या या बँकेच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही 3री जनरल सभा पार पडते आहे आणि प्रत्येक वर्षी जनरल सभा पार पाडण्याचा जो चढता ओघ आहे, सभासदांच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे संचालक मंडळाचं काम असतं आणि त्या पद्धतीनं मी आज या बँकेचा चेअरमन या नात्यानं बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींचं, सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एवढ्यासाठी की आजपर्यंत या बँकेची सर्वसाधारण सभा ही प्रत्येक वर्षी प्रसिद्धी माध्यमांमधून गाजली जायची की एवढ्यासाठी की कुठंतरी शिक्षकी पेशाला काहीतरी गालबोट लागतं। पण आज जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक सभासद बंधू भगिनी असतील, काही विरोधक असतील, त्या विरोधकांचं सुद्धा मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करेन की आजची सभा ही एक ऐतिहासिक सभा झाली आणि सभा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तमाम सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी मला सहकार्य केलं, बँकेच्या संचालक मंडळाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभारी आहे। बँकेच्या या सत्तेच्या कारकिर्दीमध्ये जी सभासदांना आश्वासनं दिली ती जास्तीत जास्त आश्वासनं आजपर्यंत आपण पूर्ण करत आलोय। राहिलेली जी उर्वरित आश्वासनं आहेत, 1 अंकी व्याजदर, 2 अंकी डिव्हिडंड, याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करून सभासदांची आश्वासनं निश्चितपणे भविष्यकाळात पूर्ण करू एवढं सांगतो आणि थांबतो।